फुटलेला पेपर नांदेडमध्ये पालकानं 10 लाखांमध्ये खरेदी केल्याची शक्यता। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये पालक सुद्धा सीबीआयच्या रडारवर। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मंत्री राधाकृष्ण विखेंकडून केराची टोपली। विखेंकडून बैठका, उद्घाटन समारंभांसह इतरही कार्यक्रमांचं आयोजन। झिशान सिद्दीकींची विधान परिषदेची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता। सिद्दीकींच्या एबी फॉर्मवर सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून सही, मात्र तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नाहीत अशा चर्चा सुरू। कल्याण रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार। एका 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी सौरभ सोनवणे पोलिसांच्या ताब्यात। "50 वर्षात कोकणातला शेतकरी पहिल्यांदा काहीतरी मागतोय, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास उद्रेक होईल", शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा। रत्नागिरीमध्ये वादळी पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून जिल्ह्याला येलो अलर्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएनजी पुन्हा महागला। सीएनजीच्या दरामध्ये महिन्याभरात दुसऱ्यांदा वाढ। गोकुळचं दूध 2 रुपयांनी महागणार। 21 मे पासून कोल्हापूर, पुणे, मुंबईसह कोकणामध्ये दरवाढ लागू होणार। चांदीच्या आयातीवर नवे निर्बंध। चांदीच्या आयातीसाठी आता परवानगी बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। युद्धातून वाट काढत 20,000 टन एलपीजी घेऊन जहाज भारतात। सिमी नावाचं जहाज गुजरातच्या दीनदयाल बंदरात दाखल। तीस जूनपूर्वी कर्जमाफी करणार, कांदा उत्पादकांना सुद्धा दिलासा मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। पार्थ पवार यांनी वर्षा बंगल्यावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। शेती संदर्भातल्या कारणासाठी भेट झाल्याची देवेंद्र फडणवीस यांची माहिती। मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद कायम। फडणवीसांचा वाहनाने पुणे मुंबई पुणे प्रवास। आनंद परांजपे यांनी घेतली शरद पवारांची भेट। शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर परांजपे शरद पवारांच्या भेटीला पवारांच्या प्रकृतीची विचारपूस